मित्रांनो, मी कविता गायकवाड बोलते. नमस्कार. नवीन असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. मित्रांनो, माझी कंडिशन अशी बेकार आहे ना, आज 4थं वर्ष यूट्यूबला इंस्टाग्राम पण उचलून येईना. काय त्याचा फायदा नाही, तोटा नाही, काही नाही. उगाच हे टाक फिडो, टाक बॅलन्स, काढ फिडो, टाक फिडो, काढ बॅलन्स. असलंच माझं गेलं 4 वर्षात. मला रुपयाची इन्कम नाही, घेणं नाही, देणं नाही. आजार आहे, आदवा कमाय म्हणून ह्याच्यावर तर काहीतरी होईल म्हणून ही प्रयत्न केली, पण ही प्रयत्न पण माझा सक्सेस होईना. मला प्रत्येकाने खाऊन पिऊन मला बुडवलं, पण मला ती लोक किंमत पण दे नाही ती आणि विचारत पण नाही ती. जेव्हा माझ्याजवळ मध होता, माशा होत्या, तेव्हा मला सगळी व्हाई कानाच्या भोवतणी, डोक्याच्या भोवतणी सगळ्या माशा घोंगल्यासारखे घोंगत होते. मित्रांनो, चला असो, आता व्हिडिओ मोठा होईल. तुम्ही सारखं प्रत्येक थोडीत म्हणसाल की ही वारलं, ती वारलं, वडील वारलं, भाऊ वारला, असं सांगते म्हणसाल. ॲक्च्युली माझं आता मला ही तुम्हाला पहिल्यापासून पण मी व्हिडिओत सांगत आले की मला वाचता लिहिता येत नाही, परंतु सगळे माझ्याकडं प्रूफ कागद वगैरे सगळं येतं. आता ह्यातलं वाचून तुम्हीच लक्षात घेऊन सांगा. एकावर आहे बलभीम शंकर आसबे, ती माझी वडील आहेत, मृत्यू झालेत. आणि एकावर आहे सावकार सुर्वेजी कंसात बलभीम आसबे, तो माझा भाऊ. आणि बलभीम शंकर आसबे माझे वडील आणि सावकार बलभीम आसबे माझा भाऊ. आता हे दोन्हीतला कुठला मृत्यू दाखला तुम्ही मला वाचून सांगा. आणि ही 2 वडील आणि भाऊ, तर ही वाचता येत नाहीत. ही आपली साईडला होते, ती एक दाखला असल्यामुळे, एका शिक्क्याची असल्यामुळे मला ओळखता येत नाही ती. आणि हा दाखला माझा मुलगा, तर तुम्हाला माहीतच आहे, दीपक नागेश गायकवाड. प्रत्येकाने आयुष्य उद्ध्वस्त केलं माझं. आणि हा दाखला माझ्या भावाचं लग्न होऊन 3च महिने झाले, तर त्याची पण स्टोरी सांगते. ही स्वाती सावकार सुर्वेजी आसबे, ही भाऊज आहे. त्यांचं लग्न होऊन 3च महिने झाले. 3 महिन्याच्या नंतर ना भावाला माझ्या करंट लागला. पावसाळ्याचा दिवस होतं, बाहेर कोण नव्हतं, मग लागला का कोणी लावून गेला का कोणी त्या वायरवर ढकललं, भावाला माहीत नाही. मग मी आगाव, आता एक परिस्थितीनं, पैशानं, सगळ्या गोष्टीनं, दुखण्यानं गळाटली म्हणून आता एक काही नाही, पण मी पहिल्यापासूनच आगाव होते. त्याच्यामुळे मला त्यांनी कोणी मेळ लागू दिला नाही, त्यांनी कोणी माझं चालू दिलं नाही. लगेचच त्याची मोठ माती केली. 7:45ला त्याचा जीव गेला. 1-1:30 वाजेपर्यंत त्याची माती भीती जिकडं तिकडं करून ओके. मग मला सांगा मित्रांनो, ते आता बायको म्हणणारी कोण जगात मारा लागले, कोण कोणासाठी? माझा भाऊ मेला, मी मेले नाही, किंवा माझं जनगोत मेलं नाही. माझा मुलगा मेला, मी मेले नाही. माझं वडील वारला, माझी आई मेली का मी मेले, का माझे कोण नातेवाईक, जनगोत, बहिणी, पाहुणं रावळं कोण मेलं? मेलंच नाही कोण. प्रत्येकाचा जीव प्रत्येकाला अप्रूप आहे. 4 दिवस जीवन जगाचं, समजून रडताना समजून सांगणार काय सांगते ते? 4 दिवस जागा, आता ती गेलेली येते का, झालेली, असं लोक आपल्याला समजूत घालतात. पण त्या भाऊजाईला माझ्या समजूत घालून पण ऐकलं नाही त्यानं कोणाचं. अहो 8-15 दिवस, महिना सुद्धा जाऊ दिली नाही त्या पोरीनं. आज भाऊ माझा 7:45ला मेला, दुपारी 1-1:30ला माती झाली, तर तिनं त्याच दिवशी रात्री 11:45ला पिटवून घेतलं. विचार करा तुम्ही. माझ्या मला तर वाऱ्यावर सगळ्यांनी सोडलंच. मी तिथं जनागोतात पाहुण्यारावळात मेळ लागू देत नाही, आगाव आहे. त्यांना कोणाला करण्या बांध्या, खायचं प्यायचं तसलं, म्हणजे करण्या बांध्या म्हणजे तसलं काही ते देवरशा पण नाही, म्हणजे असं पाहुण्यारावळ्याला काकण, चोळी, बांगडी, असं शिदऱ्या बिदऱ्या, आमच्या आईला लई तसली येड होतं. मग ती तसल्यासाठी माझा कोणी मेळ लागू दिला नाही, पाहुण्यारावळ्याला किंमत देत नाही म्हणून. परंतु मग ती माझ्या भावाची बायकोची मेली पेटवून घेऊन. ती एका दिवसात अर्जंट कशी काय मेली? तिला कोणी दबावा, दम, किंवा तिला काही तर कुठल्या गोष्टीला काही तर, बाबा तुझ्यासाठी आमचं पोरगं वारलं, किंवा आमचा पुतण्या वारला, भाऊ वारला, कोणी तर काही तर तिला बोलल्याशिवाय हिनं 11:45ला रात्री पिटवून घेतलं. बरं, घेऊ द्यावी, घेतलं तर तिनं तुमच्या सगळ्याच्या मेळातनं, घोळक्यातनं उठून गेलेलं तुम्हाला कशी काय माहीत नाही? बरं, तिची आई बी होती, मान्य. तिची आई पण बोलत बोलत, तिच्या आईचं काही बिचारीचं दोष नाही, तिची आई पण होती, परंतु बोलत बोलत तिनं बाथरूमला म्हणून उठून गेली. तिनं सरण डासळलं, सरणावर 2-3 वेळा पडली, सगळं केलं. भावाच्या सरणावर पण बिचारी पडली, माऊलीची लेक, तिला काय त्यावेळेस कोणी पडू दिलं नाही. आणि हे केलं 2-3 वेळा सरण पण तिनं डासळलं. मी त्याच्यावरच पडणार मारणार असा काही तिच्या विषय गोष्टी झाल्या. ती म्हणजे आता नदर राखा लागला, रात्री येऊन पडते सरणावर, किंवा उद्या परवा दिवशी काही करून घेणार, असं तिनं सगळ्याला आव्हान दिलं.
आता वाटतंय लोकांना, काय वाटलं, ही हवान दिली तेव्हा सगळ्या आपल्यासारखीच असते ती, काही वाटतंय, पण तिनं आपल्यासारखी नव्हती. जगात एकच आईवलाची बी पोटाला एकच मुलगी, आणि नवऱ्याला जगात पण पुण्यवान एकच बायको, तेवढीच खरी अख्ख्या महाराष्ट्रात म्हणलं तर चालते बरं का. मी माझी सुद्धा गॅरंटी देऊ शकत नाही, पण तिची गॅरंटी देते. मग तिनं पेटवून घेतलेलं पण तुम्हाला माहीत नाही. माझा भाऊ मेला, भाऊजाई मेली, माझा बाप मेला. किती 1 वर्ष 1.5 वर्षात किती माणसं मेली? 3 माणसं. आणि बाकीची तर काय, मग हे अजून तुम्हाला ते सांगितलं, ती म्हणतील आमचं कशाला काढला, तुमचं कशाला, आम्हाला बाकीच्याच काय घेणं नाही. तशी लई मेली ती जवळचीच. काय कशानं, काय कशानं, काय कोण कुठं कशात, ते आता ती पुन्हा एखाद दिवशी अजून ती सांगते. पण इथं माझ्याच घरच्याच तर हे एवढं असा कुटाणा झालाय. मग तुम्ही फक्त एकच माणूस हाताखाली धरून तुमच्या स्वार्थासाठी केलं. माझ्या बापाचा, मला तर वाऱ्यावर सोडलं, पण माझ्या बापाचा जीव घातला, माझ्या भावाचा, भाऊजाईचा, किती जण एका घरातली आमची दिसूधडी लावली. माझा बाप एक सरपंचाला किंवा एक DSPला, कमिशनरला मागं सारणारा होता माझा बाप. खेड्यातला होता, गावंढळ होता, पण त्याची भाषा, बोलणं, राहणं एकदम असं म्हणजे वकील पॉइंट बोलणं, कोणाला कसं बोलायचं, माझ्या बापाला लय भारी समजत होतं. पण माझ्या तसल्या बापाचा पण घात केला, जाणून बुजून केला. करू दे, करणाराला काय, येईल फेड त्यांना. पण तोवर मी पण चिजा लागले, मी पण मारा लागले, मी पण कुजा लागले. येणार कधी त्यांना, बघायला कोण आहे माझं? बाकीचे तर सगळे त्यांचं एकूणमेकाचं गोळं खावा येते, त्यांना एकूणमेकाचं खायला दिली की ती कोणाला कोण किंमत बी देत नाही, ती विचारत नाही. ती मग सक्क मरो, पोटचं मरो ना, पाटचं मरो ना, बाप मरो ना, आई मरो ना, नवरा मरो, त्यांना कोणाचं काही घेणं देणं नाही. आपल्याला गोळं कोणाकडून मिळतील खायला, एवढं आमच्या खानदानी तेवढी चाल आहे. ही यूट्यूब चॅनल, इंस्टाग्राम, हे सगळ्याला त्या महाराष्ट्रात ज्यांनी मला खोड केली आहे त्याच्यापर्यंत ही व्हिडिओ पोचवा, आणि त्याच्यापर्यंत मित्रांनो, बहिणींनो, भावांनो व्हिडिओ जाऊ द्या. आणि हे त्यांनी बघितल्यावर त्यांच्या मनाला व्हिडिओ हे लागला किंवा आणि काय निर्लज्ज ते, काय व्हिडिओ लागायची बी गरज नाही. भाऊ भाऊजाई मेली, जनगोत मेलं, त्यांची त्यांना किंमत नाही. मी वाऱ्यावर आहे, माझी किंमत नाही. आणि त्यांना असलं बोललेलं व्हिडिओ बघून काय त्यांच्या जीवाला आणि मनाला लागायचं आहे? ती म्हणते आता ही व्हिडिओ टाकले म्हणजे महाराष्ट्र बघताना आपण बघायला काय हरकत आहे म्हणते. त्यांना काही गम वाटत नाही कोणाला. चला मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा. आता व्हिडिओ मोठा होतोय. हाय.